नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण काय बघणार आहोत, 7th स्टँडर्ड माऊली पाठ्यपुस्तकामधील 11th नंबरचा जो लेसन आहे बंधुप्रेम, तो बघणार आहोत. तर बंधुप्रेम म्हणजेच काय, तर भावाभावांवरचं प्रेम याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये कोणती स्टोरी सांगितलेली आहे, कौरव आणि पांडवांची. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हस्तिनापूर नावाचे एक नगर होते. म्हणजे ही गोष्ट कधीची आहे, तर खूप वर्षापूर्वीची आहे. आणि त्यावेळेस काय होतं, तर हस्तिनापूर नावाचं एक नगर होतं, शहर होतं. त्या नगरात कौरव व पांडव हे राजपुत्र राहत होते. आणि त्या ह्याच्यामध्ये कोण राहत होतं, ते जे नगर होतं तिथं कोण राहायचं, तर कौरव आणि पांडव असे दोन भाऊ राहत होते. सॉरी, राजपुत्र राहत होते. त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं, पांडू आणि धृतराष्ट्र. कौरव होते 100 तर पांडव होते 5. आता कौरव किती होते, तर 100 होते. आणि पांडव किती होते, तर 5च होते. ते एकमेकांचे चुलत भाऊ होते. आणि ते काय होते, सख्खे भाऊ होते का, तर नाही, ते चुलत भाऊ होते. पण त्यांची एकमेकांशी मुळीच पटत नसे. पण कधीच त्यांचं एकमेकांशी जमलंच नाही, लहानपणापासून ते अगदी मोठे होईपर्यंत. मग कधीपासून नाही जमलं की मोठे झाल्यावरतीच त्यांच्यात भांडणं झाली का, तर असं नव्हतं. लहानपणापासून त्यांच्यामध्ये काय होती, तर दुश्मनी होती. कधीच त्यांचं जमलं नाही. कारण हस्तिनापूरचे सगळे राज्य कौरवांना हवं होते. आणि कशासाठी ही भांडणं होती, तर जे हस्तिनापूरचं जे सगळं राज्य आहे हे कोणाला हवं होतं, फक्त कौरवांना हवं होतं. पांडवांना त्यांना त्यांच्यातलं काहीच द्यायचं नव्हतं. त्या राज्याच्या वाटा पांडवांना द्यायलाच तयार नव्हते. ते राज्याचा जो वाटा आहे, म्हणजे त्या राज्यातलं थोडंफार पण काही ते पांडवांना द्यायला तयार नव्हते. कौरव जरी 100 असले तरी त्यांच्यापेक्षा पांडव अधिक शूर होते. मग दिसायला जरी कौरव 100 असले तरी शक्तिशाली कोण होतं, तर हे जे 5 पांडव होते हे खूप शक्तिशाली होते. म्हणजे त्यांच्याकडे जास्त ताकद होती. त्यामुळे कौरवांना त्यांचा राग येत असे. तर आता कौरवांना त्यांचा राग काय यायचा, कारण ते जास्त शक्तिशाली होते. त्यामुळे कौरव त्यांचा काय करायचे, राग करायचे, चिडचिड करायचे त्यांच्यावरती. काहीतरी निमित्त काढून ते पांडवांना त्रास देत असे. मग आता भांडणाचं जर समजा काही कारणच नसेल तरी पण ते काहीतरी कारण काढायचे आणि त्यांना त्रास द्यायला चालू करायचे. कौरवाच्या थोरल्या भावाचे नाव होते दुर्योधन. आता कौरवांचा जो मोठा मुलगा होता तो कोण होता, म्हणजे ते जे कौरव होते त्यांचा मोठा भाऊ कोण असणार आहे, तर दुर्योधन. पांडवाच्या थोरल्या भावाचे नाव होते धर्मराज. आणि पांडवाचा जो मोठा भाऊ होता त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव युधिष्ठिर पण आहे. आणि तो धर्माचं पालन करणारा होता म्हणून त्याचं नाव धर्मराज पण आहे. तो धर्मराज किंवा युधिष्ठिर तुम्ही लिहू शकता. दुर्योधन स्वभावाने तापट व कपटी होता. आता दुर्योधन जो कौरवांचा होता, जो मोठा भाऊ, तो काय होता, तर स्वभावाने खूप तापट म्हणजे खूप रागिष्ट होता आणि कपटी होता. म्हणजे त्याला कोणाचं काही चांगलं झालेलं अजिबात आवडायचं नाही. परंतु धर्मराज नम्र व शांत स्वभावाचा होता. मग हा धर्मराज जो आहे, युधिष्ठिर जो आहे, तो दुर्योधनापेक्षा बरोबर अपोजिट आहे. तो काय होता, शांत होता आणि नम्र होता. नम्र म्हणजे सर्वांची रिस्पेक्ट करणारा होता. तो कधीच खोटं बोलत नसे. म्हणून तर त्याचं नाव धर्मराज होतं ना, कारण त्यांनी कोणत्याही सिच्युएशन मध्ये पूर्ण त्याच्या लाईफ मध्ये कधी ते खोटं नाही बोलले. त्याचे धाकटे 4ही भाऊ नेहमी त्याच्या आज्ञेत असत. आणि त्यांचे जे छोटे 4 भाऊ होते, तर ते काय करायचे, नेहमी त्यांची जी ऑर्डर असेल, युधिष्ठिरांची जी ऑर्डर असेल, म्हणजे धर्मराजांची ऑर्डर नेहमी ते फॉलो करायचे. पांडवातील दुसरा भाऊ भीम. आता सेकंड नंबरचा भाऊ कोण होता पांडवांचा, तर भीम होता. तो खूप बलवान होता. खूप बलवान म्हणजे त्याच्याकडे खूप ताकद होती. त्याला कौरवांचा दुष्टपणा आवडत नसे. मग ते कौरव जे दुष्टपणा करायचे, मुद्दामून यांच्याशी चुकीचं वागायचे, ते काही ह्या भीमाला जमायचं नाही. त्याच्याहून धाकट्या भावाचे नाव होते अर्जुन. म्हणजे 3rd नंबरचा जो भाऊ होता तो कोण होता, तर अर्जुन होता. तो शूर होता. म्हणजे काय होता, तर त्याच्याकडे पण खूप ज्ञान होतं, शूर होता, पराक्रमी होता. धनुर्धर होता. म्हणजे काय, तर तो बाण चालवण्यामध्ये एक्सपर्ट होता. धनुर्धर म्हणजे काय, तर धनुष्यबाण चालवण्यात कुशल. म्हणजे असं म्हणतात की अर्जुन हा सर्वोत्कृष्ट धनुर्धर होता. म्हणजे त्याच्यासारखं बाण कुणी चालवू शकत नव्हतं. त्याच्या पाठीवरच्या 2 भावांची नावे होती नकुल आणि सहदेव. आता हे 3 झाले. त्याच्यानंतर अजून 2 भाऊ होते, त्यांचं नाव काय होतं, एकाचं होतं नकुल, दुसऱ्याचं होतं सहदेव. एके दिवशी दुर्योधनाने धर्मराजाला द्यूत खेळायला बोलवले. आणि एके दिवशी दुर्योधन काय करतो, तर जो धर्मराज असतो त्यांना द्यूत खेळायला बोलवतो. द्यूत म्हणजे त्यावेळेचा जो गेम होता तो. त्यावेळी द्यूत खेळण्याचे आमंत्रण टाळता येत नसे. आणि हे जे द्यूत खेळायचं जे आमंत्रण आहे, इन्व्हिटेशन आहे, त्यावेळेच्या जमान्यामध्ये असं म्हणजे नकार नव्हता देता येत. त्यामुळे तो ते टाळूच शकला नाही. बिचारा धर्मराज आमंत्रणाप्रमाणे द्यूत खेळायला गेला. मग त्याला जसं आमंत्रण मिळालं होतं, इन्व्हिटेशन भेटलं होतं, तसं तो बिचारा गेला खेळायला.
खेळता खेळता असे ठरले की जो हरेल त्याने आपल्या भावांबरोबर 12 वर्ष वनवासात व 1 वर्ष अज्ञातवासात राहावे. मग जर समजा हा खेळ खेळताना एखादा जर हारला तर त्याने त्याच्या सगळ्या भावांना घेऊन 12 वर्ष वनवासात घालवायचे आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवास म्हणजे काय, एका वर्षामध्ये जर त्यांना कोणी ओळखलं तर त्यांना परत रिपीट ती शिक्षा भेटायची, 12 वर्ष तुमचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवास म्हणजेच काय, कुणीही न ओळखता दिवस घालवणे. म्हणजेच काय, तर कुणी ओळखलं नाही पाहिजे आपल्याला त्या एका वर्षामध्ये, अशा ठिकाणी आपल्याला लपून राहायचं असतं. जर कोणी ओळखले तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. म्हणजेच काय, जर तुम्हाला ह्या अज्ञातवासाच्या एका वर्षामध्ये जर कोणी तुम्हाला ओळखलं, समजलं की हे पांडव आहेत किंवा हे कौरव आहेत असं जर कोणी समजलं, ओळखलं, तर तुम्हाला रिपीट ती शिक्षा होणार. झाले. आता काय झालं तर साध्या भोळ्या धर्मराजाला कपटी दुर्योधनाने सहज हरवलं. आता का हरवलं याची डिटेल स्टोरी नाही दिली, पण तुम्ही नेटवरती जाऊन याची स्टोरी बघू शकता. गुगलला तुम्हाला याची स्टोरी भेटून जाईल. त्यामुळे धर्मराजाला आपल्या भावांना घेऊन वनवासाला जावे लागले. मग झालं काय, जसं खेळाचा नियम होता, जो हारणार तो भावांना घेऊन वनवासाला निघून जाणार, तसं आपल्या जे धर्मराज होते त्यांच्यासोबत झालं आणि त्यांना त्यांच्या भावाला घेऊन वनवासात निघून जावं लागले. बिचारे पांडव. राजवाड्यात सुखाने राहणारे पांडव आता रानात राहू लागले. मग आता एवढी वर्ष ते राजवाड्यात राहिले होते, आता त्यांना कुठे राहण्याची वेळ आली तर वनवासामध्ये गेले. म्हणजे ते कुठे राहणार तर वनात राहणार, म्हणजे जंगलात राहायला लागले. तिथे कुठला राजवाडा आणि कुठले नोकर चाकर. आता त्यांच्याकडे कुठला राजवाडा आहे का, सोयी सुविधा आहेत का, तर नाही. त्यांच्याकडे ना नोकर आहे ना चाकर आहे. सगळं काम त्यांचं त्यांना स्वतःलाच करावं लागणार आहे. नाहीत मऊ गाद्या झोपायला की नाही गोडधोड खायला. मग त्यांना झोपायला आता गाद्या मिळणार आहेत का, नाही. त्यांना गोडधोड खायला मिळणार आहे का, नाही. तर त्यांना जे काही कंदमुळं, जे काही फळं आहेत, रानटी आहेत, ती खाऊन त्यांना राहावं लागणार आहे. ते झोपडीत राहायचे आणि रानातील फळे कंदमुळे खायचे. मग आता ते कुठे राहत होते तर त्यांनी एक जंगलामध्ये झोपडी तयार केली आणि तिथे राहत होते आणि खायचे काय तर कंदमुळं आणि फळं खायचे. कंदमुळं काय, कंदमुळं म्हणजे जे जमिनीच्या आतमध्ये येतात त्याला कंदमुळं म्हणतात आणि फळं म्हणजे जे झाडावरती लागतात ते. तरी देखील पांडव आनंदात होते. तरी पण पांडव खुश होते, कारण त्यांच्याशी भांडायला कौरव नव्हते. तरी पण ते हॅप्पी राहत होते तिकडे रानामध्ये. का, कारण हे सारखे सारखे कारण काढून हे कौरव यांच्यासोबत आता भांडायला येणार नव्हते. त्यांचा त्रास नव्हता, त्यामुळे ते बोलले सुटलो, ह्याचा तरी त्रास नाही, आता आम्ही आरामात राहू शकतो. कटकट नव्हती. ते 5ही भाऊ रानात एकमताने व आनंदाने राहत होते. आता हे 5 जण एकत्रित शांतपणे राहायला लागले, आनंदात राहायला लागले. चला आपण मस्त 12 वर्ष काढू, अशा हिशोबाने ते राहायला लागले. पण कौरवांना चैन पडे ना. आता इकडे राजवाड्यात राहिले तरी पण कौरवांना यांचा त्रास होतोय. त्यांनी ठरवले की रानात जायचे आणि पुन्हा पांडवांची भांडण उकरून काढायचं. मग त्यांनी काय ठरवलं की ह्यांना आपण आता हे कसे काय सुखाने एवढे मस्त, हे पण इकडे आले तरी पण हे दुःखी नाही, तरी पण आनंदात राहतात. आपण तिकडे जाऊन त्यांना डिस्टर्ब करायचं आणि आपलं जे काय आहे ते भांडण उगाच उकरून काढायचं आणि त्यांना त्रास द्यायचा. दुर्योधन लगेच आपल्या 99 भाऊ व खूपसे सैन्य बरोबर घेतले आणि तो रानाच्या दिशेने निघाला. आता त्यांना त्रास देण्यासाठी काय केलं दुर्योधनाने, आपले जे 99 ब्रदर्स होते जे दुसरे, त्यांना पण घेतलं आणि त्यांचे जे काही सैनिक होते त्यांना पण घेतलं आणि रानात चालला त्यांच्या दिशेने. इकडे काय झाले, स्वर्गातल्या गंधर्वाच्या राजाला वाटले की आपण पृथ्वीवर जावे आणि एक दिवस आनंदात घालवावा. मग आता रानात काय होत होतं तर स्वर्गातला जो गंधर्व आहे तो, त्याला असं वाटलं की आपण पृथ्वीवरती खाली जाऊया, एक दिवस मस्त एन्जॉय करूया आणि येऊया. म्हणून तो आपल्या गंधर्वांना घेऊन त्याच रानात आला. मग ते पण कुठे आले, ते गंधर्व राजा पण कुठे आले तर त्याच रानामध्ये आले. त्या गंधर्वाच्या राजाचे नाव होते चित्ररथ. आता गंधर्वाच्या राजाचं काय नाव होतं तर चित्ररथ नाव होतं. रानात येताच तो खेळासाठी चांगली जागा शोधायला लागला. आता तो स्वर्गातनं खाली आलाय, मग त्याला खेळायचंय, एन्जॉय करायचंय, म्हणून तो चांगली जागा, प्लेस शोधायला सुरुवात करतो. शोधता शोधता तो एका तळ्यापाशी आला आणि जसं ती जागा तो शोधत होता, तो चित्ररथ राजा जो शोधत होता, तो कुठे येऊन पोहोचतो तर एका तळ्याच्या ठिकाणी येऊन पोहोचतो. त्याला ते तळे पाहून खूप आनंद झाला आणि हे जो तळ आहे हे बघून त्याला खूप आनंद होतो, कारण त्या तळ्यात खूप सुंदर सुंदर कमळे फुलली होती. आता त्याला ते तेच तळ बघून का आनंद झाला, कारण त्या तळ्यामध्ये खूप सारे कमल म्हणजे लोटस फुललेले होते. सुंदर सुंदर हंस, बदके यांच्यासारखे पक्षी त्यात पोहत होते. म्हणजेच काय, हंस, बदक असे जे पक्षी होते ते त्या तळ्यामध्ये पोहत होते. म्हणजे ते ऑब्व्हियसली खूप क्लीन आणि सुंदर असणार आहे.
तळ्याच्या काठावर सुंदर फुलझाडे व मोठमोठे वृक्ष होते आणि जो तळ होतं त्याच्या काठावरती बाजूला सुंदर सुंदर फुलांची झाडं होती, मोठमोठी झाडं होती. वृक्ष म्हणजेच तर मोठी झाडं. ती जागा सगळ्या गंधर्वांना पसंत पडली आणि जे दुसरे पण गंधर्व होते सगळे, म्हणजे राजा होता चित्ररथ, पण ते दुसरे गंधर्व होते त्यांना पण ही जागा खूप आवडली. कुणी म्हणाले चला आपण झाडांना झोपाळे बांधू. मग आता त्यांच्यातले काय बोलले, मोठे मोठे झाड आहेत त्यांना बोलतात की कोणी झोपाळे बांधूया. कोण बोलतं आपण ही सुंदर कमळे तोडून त्यांचे हार करू. मग आता काही जण काय बोलतात की ही जी छान छान फुलं आहेत कमळाची ते तोडून आपण त्याचे हार बनवूया. कुणी म्हणाले आपण त्या हंसाबरोबर खेळू. आता कोण काय बोलतंय तर त्या हंसासोबत खेळूया. कुणी पाण्यात उतरले, कुणी एकमेकांवर पाणी उडवू लागले, तर कोणी पोहू लागले. मग आता ह्यांच्यातलं काय होतं तर कोणी पाण्यामध्ये उतरतात, कोण एकमेकांच्या अंगावरती पाणी शिंपडायला चालू करतं, तर कोणी पोहायला सुरुवात करतं. त्यांच्या बायका तळ्यात आंघोळ करू लागल्या आणि जे गंधर्व होते त्यांच्या ज्या बायका होत्या त्या तळ्यामध्ये आंघोळ करून मस्त सगळे एन्जॉय करत होते. इतक्यात कौरव आपले सैन्य घेऊन तिथे पोहोचले. आता हे सगळे मस्त एन्जॉय करतात. तेवढ्यात कोण आलं तर कौरव. कोणाला? पांडवांना शोधत शोधत आले तर त्यांनी ह्या तळ्यामध्ये यांना बघितलं. त्यांनी पाहिले की सारे गंधर्व आनंदाने खेळत आहेत. आता सगळे गंधर्व मस्त एन्जॉय करत आहेत, पण दुर्योधनाला कोणाला खुशीमध्ये बघायचंच नसतं. तो बघतो की हे सगळे कशी मस्त आनंदात आहेत म्हणून. त्यांना वाटले हे कोण तळ्यात खेळणार, ह्यांना येथून हाकलून दिलं पाहिजे. मग तो हे काय दुर्योधन काय विचार करतो की ह्यांना का आपण खेळू द्यायचं, इथं ह्यांना इथून हाकललं पाहिजे का, आता हे आमचं आहे म्हणजे आपल्याला इथं खेळायला मिळेल. मग तो काय बोलतो की हे एवढे एन्जॉय करते, ह्यांना आपण हाकलून देऊया आणि आपण इथे काय करूया, एन्जॉय करूया. हे ते गंधर्वांना म्हणाले इथून जा, आम्हाला इथे खेळायचं आहे. मधांत कुठले. मग ते काय बोलतात की निघा इथून आणि आम्हाला इथे खेळायचंय. मदांत हे एक वाईट आणि चुकीचा शब्द आहे. त्यांचे उद्धट बोलणे ऐकता चित्ररथाला खूप राग आला आणि तो जो दुर्योधन म्हणजे काय बोलतात उद्धट म्हणजे चुकीच्या पद्धतीने किंवा असा रागाने जो बोलला, उद्धटपणे जो बोलला, हे ऐकून चित्ररथांना खूप राग आला. त्यांनी आपल्या गंधर्वांना आज्ञा केली, पाहता काय ह्या उद्दाम कौरवांना चांगला चोप द्या. आणि ते गंधर्व जे चित्ररथ राजा होते त्यांनी आपले जे गंधर्व आहेत त्यांना ऑर्डर दिली की बघताय काय, पकडा ह्याला. आणि हा जो उद्दाम आहे, उद्दाम म्हणजेच काय, लोकांना कमी लेखणं, दुसऱ्यांना असं म्हणजे हे करणं, असं जो हा त्याचा स्वभाव आहे, हा उद्दाम जो व्यक्ती आहे त्यांना आणि ह्या कौरवांना चांगला चोप द्या, म्हणजे खूप मारा. त्यांना चांगला धडा शिकवा आणि त्यांना अद्दल घडलीच पाहिजे. झाले. गंधर्व कौरवांवर तुटून पडले आणि गंधर्व जे आहेत त्यांनी कौरवांवरती हल्ला करायला सुरुवात केली. हा म्हणता त्यांनी कौरवांचा पराभव केला. आणि हा म्हणजे थोड्याच वेळात काय केलं तर कौरवांचा गंधर्वांनी पराभव केला, म्हणजे त्यांना हरवलं. त्यांच्या सैन्याला पळवून लावलं. कोणाला तर कौरवांना गंधर्वांनी पळवून लावलं. पण त्यांनी दुर्योधनाला मात्र पकडले. मग त्याच्यासोबत दुर्योधनाला जाऊ दिलं का तर नाही, दुर्योधनाला त्यांनी पकडून ठेवलं. चित्ररथाने त्याला आपल्या रथाला बांधून ठेवलं. मग चित्ररथ राजाने काय केलं तर दुर्योधनाला अद्दल घडवण्यासाठी त्याच्या रथाला बांधून ठेवलं. हे दृश्य त्या रानात राहणाऱ्या काही ऋषींनी बघितलं. मग हे काय जे चाललं होतं, हे पहिले रानामध्ये खूप सारे ऋषी वगैरे राहायचे, तर ते ऋषी ते बघतात. ते धावत धावत पांडवांपाशी आले. मग त्यांनी पळत पळत जाऊन पांडवांना सांगितलं. झोपडीच्या समोरच्या अंगणात धर्मराज व त्याचे चौघेही भाऊ बसले होते. म्हणजे त्यांची जी रानात झोपडी होती त्याच्या बाहेरच्या साईडला हे चौघ भाऊ आणि धर्मराज बसले होते. ऋषी म्हणाले, हे धर्मराजा, तुझ्या चुलत भावाला दुर्योधनाला चित्ररथ गंधर्वाने युद्धात जिंकले आहे. मग ते ऋषी काय सांगतात की हे धर्मराजा, तुझा जो चुलत भाऊ आहे, कोण आहे, दुर्योधन, त्याला चित्ररथ राजाने पराभव केले त्याच्या सैन्याला आणि दुर्योधनाला जिंकला आहे. त्याला त्याने आपल्या रथाला बांधून ठेवला आहे आणि त्याला शिक्षा म्हणून काय केले तर जो गंधर्वांचा जो रथ आहे, चित्ररथ राजाचा जो रथ आहे, त्याला बांधून ठेवलाय. हे ऐकताच भीम आनंदाने टाळ्या पेटत म्हणाला, छान झाले, भली खोड मोडली. मग भीम काय बोलतो की बरं झालं, त्यांची चांगली खोड मोडली. आम्हाला त्रास द्यायला आले होते ना, बरी अद्दल घडली. मग भीम काय बोलतो की आम्हाला त्रास द्यायला आला होतात ना, आता कसं होतं तुम्हाला त्रास झाला, म्हणजे तुम्हाला अद्दलच घडली. पण त्याची बोलणी ऐकून धर्मराजाला दुःख झाले. पण भीमाचं असं बोलणं ऐकून युधिष्ठिरांना काय होतं तर दुःख होतं. तो म्हणाला, भीमा असं बोलू नये, किती झाले तरी कौरव आपले भाऊ आहेत. तर धर्मराज काय बोलतो, भीमा असं बोलायचं नसतं का, कारण किती जरी झालं तरी हे आपले काय आहेत तर भाऊच आहेत.
ती आपापसात भांडताना ते 100 व आपण 5. मग जेव्हा आपल्या जेव्हा भांडण होतं तेव्हा ते 100 असतात आणि आपण 5 असतो, पण दुसऱ्याशी भांडताना आपण 105 आहोत. पण जेव्हा आपल्यामध्ये म्हणजे भांडण नसतं पण समोरच्या व्यक्तीशी भांडण असणार आहे, त्यावेळेस आपण काय असणार आहे, आपण 5 आणि ते 100, 105 जण आपण समोरच्या सोबत भांडलं पाहिजे. म्हणजेच काय तर त्यांचा सामना केला पाहिजे. दुर्योधनाला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. मग दुर्योधनाला आता इथून सोडवून आणणं हे कोणाचं कर्तव्य आहे, तर आपलं. तू अर्जुनाला घेऊन जा आणि त्याला सोडवून आण. मग धर्मराज जे आहे ते कोणाला ऑर्डर करतात, आज्ञा करतात, तर भीम आणि अर्जुनाला सांगतात की तुम्ही दोघं जावा आणि आपल्या भावाला सोडवून घेऊन या. त्याच्या आज्ञेप्रमाणे भीम व अर्जुन निघाले. मग आता जसं धर्मराजाने ऑर्डर दिली तसे हे दोघं निघाले. त्यांनी चित्ररथाचा पाठलाग केला आणि चित्ररथ राजा जात होता सो त्याचा पाठलाग केला, त्याला गाठले म्हणजे पकडले, त्याच्याशी लढाई केली आणि युद्ध केलं. गंधर्वाचा राजा चित्ररथ एवढा शूर, पण त्याचा भीम व अर्जुन यांनी सहज पराभव केला, दुर्योधनाची सुटका केली. सो गंधर्वाचा राजा जो चित्ररथ आहे तो खूप पराक्रमी होता, खूप शूर होता, पण त्याला सुद्धा कोणी हरवलं, तर अर्जुन आणि भीमाने हरवलं आणि जो दुर्योधन आहे त्याची सुटका करून आणली. ते दुर्योधनाला धर्मराजापाशी घेऊन आले आणि आता ते कोणाजवळ घेऊन येतात, तर धर्मराजापाशी. आता त्याचे तोंड पार उतरले होते, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती जो माज होता, त्याचा जो अहंकार होता तो पूर्णपणे नष्ट झाला होता. त्याने लाजेने मान खाली घातली होती आणि तो म्हणजे त्याला असं खूप पश्चाताप होत होता, त्यामुळे त्याने मान खाली घातली होती. धर्मराजाचे बंधू प्रेम व उदार मन पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. आणि धर्मराजाचं बंधू प्रेम म्हणजे भावावरचं प्रेम आणि उदार मन, ज्याने त्यांना वनवासामध्ये पाठवलं तरी पण हा धर्मराजा त्यांच्याबद्दल एवढा चांगला विचार करतोय, हे बघून दुर्योधनाला स्वतःचीच लाज वाटत होते. अशा प्रकारचा हा जो लेसन आहे बंधू प्रेम, तो आपल्याला करायचा आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये, नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला याचे क्वेश्चन आन्सर्स करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.